नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे यूट्यूब चॅनल मराठी मॅथमॅटिक्सवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेकडेवारीवरील पोलीस भरतीमध्ये विचारलेले प्रश्न पाहणार आहोत। पहिले उदाहरण, 500चे 15% किती? तर सुरुवातीला आपण 500 आहे तसे लिहून घेतले, त्यानंतर च्या ठिकाणी गुणाकाराचे चिन्ह आपण टाकतो, त्यानंतर 15% म्हणजेच 15/100, त्यानंतर याला संक्षिप्त रूप द्यायचे आहे। तर या दोन शून्याला हे दोन शून्य कॅन्सल झाली, त्यानंतर उरले फक्त 5 गुणिले 15 आणि 5 गुणिले 15 म्हणजेच 15×5 = 75। तर या प्रकारे आपल्याला उत्तर मिळाले 500चे 15% बरोबर 75 आणि 75चा पर्याय हा सी आहे। पुढचे उदाहरण, 1200चे 20% बरोबर किती? हा प्रश्न मुंबई पोलीसमध्ये विचारला होता। तर सुरुवातीला आपण 1200 आहे तसे लिहून घेतले, त्यानंतर च्या ठिकाणी गुणाकाराचे चिन्ह आपण टाकतो आणि 20% म्हणजे 20/100। त्यानंतर याला जर सोडवले तर या दोन शून्याला हे दोन शून्य कॅन्सल झाली, त्यानंतर उरले फक्त 12 गुणिले 20, त्यानंतर 12 दुनी 24 आणि पुढचे शून्य आहे तसे आपण लिहून टाकले। त्यामुळे इथे उत्तर आपल्याला मिळाले 1200चे 20% बरोबर 240 आणि 240चा पर्याय हा सी आहे। पुढचे उदाहरण, 150 गुणांच्या पत्रिकेत 60% गुण किमान पात्रता असल्यास खालीलपैकी कोणते गुण पात्र आहेत? तर सुरुवातीला आपल्याला 150 गुणांच्या 60% काढावे लागणार आहेत। त्यामुळे 150 गुणिले 60/100 या प्रकारे आपण लिहून घेतले, त्यानंतर या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला, त्यानंतर उरले फक्त 15 गुणिले 6। त्यामुळे इथे उत्तर आपल्याला मिळाले 15×90 म्हणजे किमान 90 गुण आवश्यक आहेत। तर ऑप्शनमध्ये 90 किंवा 90पेक्षा जास्त किंमत असलेला पर्याय आहे, तो म्हणजे पर्याय ए। पुढचे उदाहरण, 900चा 0.1% किती असेल? तर सुरुवातीला आपण 900 आहे तसे लिहून घेतले, च्या ठिकाणी गुणाकाराचे चिन्ह आणि 0.1% म्हणजे 0.1/100। त्यानंतर इथे शून्याला शून्य कॅन्सल झाली, त्यानंतर इथे उरले फक्त 9 गुणिले 0.1 आणि ते पॉईंटचा विचार न करता सुरुवातीला 9 गुणिले 1 केले, तर 9×1 = 9, त्यानंतर इथे 1 दशांश स्थळ सोडून दशांश चिन्ह होते, त्यामुळे उत्तरात सुद्धा 1 दशांश स्थळ सोडून दशांश चिन्ह दिले आणि पुढचे शून्य आहे तसे लिहून टाकले। त्यामुळे इथे उत्तर आपल्याला मिळाले 0.9 आणि ते 9च्या पुढे कितीही शून्य आपण दिले तरी किंमत तीच राहते। त्यामुळे इथे उत्तर आपल्याला मिळाले 0.90 आणि 0.90चा पर्याय हा सी आहे। पुढचे उदाहरण, 50चे 0.02% बरोबर किती? तर सुरुवातीला आपण 50 आहे तसे लिहून घेतले, त्यानंतर च्या ठिकाणी गुणाकाराचे चिन्ह, त्यानंतर 0.02% म्हणजेच 0.02/100, त्यानंतर याला संक्षिप्त रूप द्यायचे आहे। तर इथे शून्याला शून्य कॅन्सल झाली, त्यानंतर 5×1 = 5, 5 दुनी 10, त्यानंतर इकडे 2×बे आणि इकडे सुद्धा 2×बे, पुढचे शून्य आहे तसे, पुढचा पॉईंट आहे तसा आणि त्याच्या पुढचे शून्यसुद्धा आहे तसे लिहून टाकले। त्यामुळे अंशस्थानात उरले फक्त इथे 0.01 आणि हेच आपले उत्तर असणार आहे। त्यामुळे 0.01चा पर्याय हा डी आहे। पुढचे उदाहरण, 9/15 म्हणजे शेकडा किती? तर 9/15 सुरुवातीला आपण खालती आहे तसे लिहून घेतले आणि म्हणजे शेकडा किती म्हणजेच इथे 9/15ची 100शी तुलना, त्यामुळे ते गुणिले 100 आपण करणार आहोत। त्यानंतर याला जर संक्षिप्त रूप दिले तर 3×3 = 9, खालती 3×5 = 15, परत इकडे 5×1 = 5, इकडे 5 दुनी 10 आणि शून्याचे पुढचे शून्य आहे तसे लिहून टाकले। त्यामुळे इथे उरले फक्त 3 गुणिले 20, त्यामुळे ते 20×3 = 60 आपल्याला उत्तर मिळाले, म्हणजेच 60% म्हणजेच शेकडा 60
आणि शेकडा 60चा पर्याय हा सी आहे. पुढचे उदाहरण 1चा अर्धा टक्का किती. तर सुरुवातीला 1 आहे तसे लिहून ठेवले, त्यानंतर च्या ठिकाणी गुणाकाराचे चिन्ह आणि अर्धा टक्का म्हणजेच इथे आपण अर्धा म्हणजे 0.5 घेणार आहोत आणि टक्के म्हणजे छेद 100. त्यानंतर हे जर आपण सोडवले तर इथे सुरुवातीला आपण 100 आहे ते 100.0 या प्रकारे सुद्धा लिहू शकतो आणि ते आपल्याला छेदस्थानी 1 आणायचे आहे, तेव्हा आपल्याला उत्तर मिळणार आहे. तर छेदस्थानी 1 आणण्यासाठी हा पॉईंट आहे तो आपण 2 घरे डावीकडे सरकवणार आहोत, त्यामुळे इथे छेदस्थानी मिळेल आपल्याला 1.00 या प्रकारे आणि छेदस्थानचा पॉईंट 2 घरे आपण डावीकडे सरकवला, त्यामुळे अंशस्थानचा पॉईंटसुद्धा आपल्याला 2 घरे डावीकडे इथे सरकवावा लागणार आहे, त्यामुळे इथे अंशस्थानी मिळेल आपल्याला 0.005. त्यानंतर छेद 1 आहे तो नाही लिहिला तरी चालतो आणि गुणिले 1 म्हणजे दिलेलीच संख्या म्हणजे 0.005 आपल्याला उत्तर मिळाले आणि त्याचा पर्याय हा ऑप्शन सी आहे. या टाईपचा जर तुम्हाला भागाकार येत नसेल तर भागाकाराची प्लेलिस्ट तुम्ही वरती दिलेल्या आय बटनमधून सुद्धा पाहू शकता. पुढचे उदाहरण जर एचे 15% बरोबर बीचे 20% असेल तर एस बी बरोबर किती. तर सुरुवातीला आपण एचे 15% म्हणजे ए गुणिले 15/100 या प्रकारे लिहून घेतले, त्यानंतर बरोबर बीचे 20% म्हणजे बी गुणिले 20/100 या प्रकारे लिहून घेतले. त्यानंतर इकडला ए आहे तसाच ठेवला, त्यानंतर बी इकडे गुणाकारात आहे तो इकडे भागाकारात येणार आहे. त्यानंतर 20/100 इकडले आहे तसे आपण लिहून घेतले. त्यानंतर इकडले 15/100 आहे ते इकडे येताना व्यस्त होणार आहेत म्हणजे 100/15 या प्रकारे होणार आहे. त्यानंतर इकडे गुणाकाराचे चिन्ह. त्यानंतर हे जर सोडवले तर या 100ला हे 100 कॅन्सल झाले, त्यानंतर 5 त्रिक 15 आणि इकडे 5 चोक 20, त्यामुळे इकडे मिळाले आपल्याला 4/3 म्हणजे ए छेद बी बरोबर 4/3 म्हणजेच एस बी बरोबर 4/3. तर या प्रकारे आपल्याला उत्तर मिळाले 4/3 आणि 4/3चा पर्याय हा बी आहे. शेकडेवारीवरील तुम्हाला जर अजून उदाहरणे पाहायची असतील तर तुम्हाला वरती दिलेल्या आय बटनमध्ये शेकडेवारीची प्लेलिस्ट मिळेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच इंड स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला शेकडेवारीची प्लेलिस्ट मिळून जाईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.